नमस्कार शेतकरी बांधवांनो, नांदेड जिल्ह्यासाठी पीक विम्याबाबत एक अतिशय मोठी अपडेट समोर आलेली आहे. ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचलीच पाहिजेत. मी अमोल पाटील तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आजचं ताजा अपडेट. नांदेड जिल्ह्यासाठी सर्वात आज मोठी बातमी आलेली आहे. कुणीही व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच सबस्क्राईब करा. नांदेड, देगलूर, हिमायतनगर, किनवट, बिलोली आणि हदगाव या तालुक्यातील 40% ते 80% पिकाचे नुकसान नोंदवले गेलेले आहेत. त्यामुळे नुकसान भरपाईची रक्कम आता अंतिम टप्प्यात आलेली असून विमा कंपनीने बँक खात्याची पडताळणी सुरू केली असून पीक विम्याचे पैसे डिसेंबर अखेर ते जानेवारी पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. तुमची KYC, आधार लिंक आणि IFC अपडेट ठेवा. ज्यांचे खाते व्यवस्थित आहेत त्यांचे पैसे सर्वात आधी जमा होतील. शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार अनेक गावात पंचनामा लवकर करण्यात आला नाही. त्यामुळे आता नवीन आदेशानुसार सर्व लंबित पंचनामे 48 ते 72 तासात पूर्ण करून अहवाल पोर्टलवर अपलोड करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत. मित्रांनो, ही माहिती महत्त्वाची असल्याने लगेच लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि पुढील मोठ्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन ठेवा, कारण पुढील बातमी कधीही येऊ शकते. धन्यवाद. पुढच्या अपडेटमध्ये पुन्हा भेटू.